आमदार रोहित पाटील आपल्यासोबत आहेत। खरं तर सांगली जिल्ह्यात तुम्ही आता अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काय तुमची प्रतिक्रिया आहे? कारण द्राक्ष शेतीवाल्यांचा मोठा विषय होता, ते फुलफिल झालेत का मागणी? फक्त द्राक्ष शेतीच नव्हे तर कुठल्याच विभागाला पुरेसा असा निधी दिला गेला नाही, कुठल्याच पिकाला असा दिला नाही। आजचं जर बजेट बघितलं तर धनदांडग्यांना काही सवलती दिल्या गेलेल्या आहेत, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीनं या बजेटमध्ये फक्त निराशा आम्हाला दिसते। आणि विरोधक म्हणून आम्ही सगळे, फक्त विरोधक म्हणूनच नव्हे तर राज्यातले नागरिक म्हणून या बजेटचा आम्ही निषेध करतो। लाडक्या बहिणीला 2100 रुपये करू अशा पद्धतीची घोषणा इलेक्शनमध्ये तुम्ही सगळ्यांना पाहिली असेल, महाराष्ट्रानं पाहिली, मात्र ती प्रत्यक्षात आलेली नाही। इलेक्शनमध्ये हे लोक सांगत होते की आम्हाला निवडून दिलं तर 1500 ते 2100 करू, अन्यथा हे 1500 देखील बंद होतील। अशा पद्धतीची फसवणूक या सरकारनं इलेक्शनच्या काळामध्ये केली आणि आता हे लोक येऊन म्हणतात की आम्ही 2100ची घोषणाच केली नव्हती, 1500 आम्ही कागदावर लिहिलं होतं, असं छातीटोकपणे यांचे आमदार सांगतात। त्यामुळं एकूण या बजेटला अर्थसंकल्पीय भाषण असं न म्हणता मी फसवणुकीचं भाषण असं म्हणेन। अजित पवार सातत्यानं म्हणायचं आता वीज बिल भरायचंच नाही तुम्ही, मात्र प्रत्यक्षात आता झालेले आहेत, लोकांना पैसे भरा असं सांगितलं जाते, शेतकरी पैसे भरत नाही, त्यांचं म्हणणं सरकार करणार होतं। बिल यायला सुरुवात झालेली आहे, वीज बिल भरलं नाही, शासनाचा GR होता असं सांगितलं तर अधिकारी केबल कापतात। अशा सगळ्या परिस्थिती एकूण राज्यामध्ये बघायला मिळते। त्यामुळं फसवणुकीचं आणि घोषणाबाजीचं हे सरकार आहे आणि येत्या काळात राज्यातली जनता याला उत्तर दिल्याशिवाय ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।